जय जय रघुवीर समर्थ. श्लोक. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. अर्थ. परब्रह्माचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकत नाही. डोळे त्याला पाहू शकत नाही. जेव्हा अनादी अनंत परब्रह्माचा अनुभव प्राप्त होतो, त्या क्षणी भौतिक जग हा एक क्षणभंगूर भास भ्रम आहे, हे लक्षात येते. हे ज्ञान भवसागर रूपी भ्रम खाऊन भस्म करते. अज्ञान नाहीसे करणे आणि भ्रमाचे कितीही रक्षण करायचे ठरवले तरी रक्षण करता येत नाही. दृश्य जगताची काहीच सत्ता नसल्याचे कळून येते. परब्रह्माशी एकरूप झाल्यावर शेवटी हे ज्ञान नाहीसे होते. परमेश्वर हा क्षयाच्या पलीकडे म्हणजे नाश न होणारा अविनाशी आहे. त्याच्या कृपेने अक्षय असा मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्ती प्राप्त होते. तो दया करताना दक्ष असतो. त्याचे सर्वांकडे लक्ष असते. सर्वांच्या कर्माचा तो सदैव साक्षी असतो आणि न्यायपूर्वक तो पक्ष घेतो. म्हणजे सदाचारी व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन विरक्ती मोक्षाचे मार्गदर्शन देत राहतो आणि दुराचारी व्यक्तीचा अहंकार शिगेला नेऊन त्याचा नाश करतो. असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी आपल्याला सांगितलेला आहे. ते म्हणतात की परब्रह्माचे ज्ञान हे इंद्रियांनी होऊ शकत नाही, तर ते आपण अनादी अनंत असा परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी त्याची आस आपल्याला असावी लागते. परब्रह्माचे ज्ञान हे अनादी अनंत आहे आणि तो परमेश्वर सर्वांच्याकडे लक्ष ठेवून आहे. त्याचे सर्वांच्याकडे लक्ष आहे आणि तो अशा लक्षानेच तो सदैव सत्याचा पक्ष घेतो आणि त्या पक्षाचे तो समर्थन करतो. म्हणून सदैव नामस्मरण करा, परमेश्वराची भक्ती करा, त्याची गाजावाजा करा आणि त्याचे सदैव गुणगान करा. म्हणजे तो परमेश्वर आपल्याला सदैव नेहमी साथ देईल. जय जय रघुवीर समर्थ.